नाना पटोले हे मानसिक संतुलन बिघडलेले नेते आहेत. त्यांच्या विधानसभेत ते केवळ 200 मतांनी निवडून आले आणि पुढच्या वेळी त्यांना असं वाटतं की भारतीय जनता पार्टी त्यांची जमानत जप्त करेल. या ठिकाणी होत आहे मतविभाजनासाठी काय नेमकं म्हणणार? मतविभाजन कसं टाळणार? आम्हाला मतविभाजनाची गरज नाही आहे. आमच्या अर्पिताताई शिंदे आणि सर्व नगरसेवक 51% मतं घेऊन 2/3 बहुमताने निवडून येणार आहे. मतविभाजनामध्ये भाजप विश्वास करत नाही. मतविभाजनामध्ये कधी आम्ही विश्वास केला नाही. आमचा विश्वास जनतेवर आहे. 51% मतं घेऊन भाजपा जिंकेल असा मला विश्वास आहे. आपण पट्ट्याचा विषय घेतला होता, त्यावरून आता नाना पटोले टीका केली आहे. नाना पटोले म्हणतात बाप का राजे काय. नाना पटोले हे मानसिक संतुलन बिघडलेले नेते आहेत. त्यांच्या विधानसभेत ते केवळ 200 मतांनी निवडून आले आणि पुढच्या वेळी त्यांना असं वाटतं की भारतीय जनता पार्टी त्यांची जमानत जप्त करेल आणि म्हणून त्यांना थोडा आता ते मी परवा साकोलीत गेल्यामुळं साकोलीमध्ये संपूर्ण साकोलीचे पट्टे वाटपाचा निर्णय घेतल्यामुळं त्यांची साकोली जागा ही त्यांच्या हातून जाते आहे आणि म्हणून ते वैफल्यग्रस्त मानसिकतेने बोलतात आहे. भाजपा बाटलेला पक्ष आहे. फोडाफोडी शिवाय त्यांना जिंकण्याचं माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे का बोलले मला तपासावं लागेल. आता तुम्ही मला सांगताय तपासून बोले. दुसरीकडे माणिकराव कोकाटे असं बोलले की मला फोटो मी माणिकराव कोकाटे काय बोलले हे मी तपासून बघेन. एकनाथ शिंदेने उपरोधक टोलाला एकनाथ खडसेंनी उपरोधक टोलाला गावलाय. लाडकी बायको योजना आणली, अनेक ठिकाणी कुटुंबातील उमेदवार दिले नाही. आता एकनाथ खडसे काय बोलले किंवा माणिकराव कोकाटे काय बोलले यापेक्षा बुलढाणा शहराकरता जे महत्वाचे निर्णय आपण घेतलेले आहे, मी ठरवलाय. देवेंद्र फडणवीसजींनी मला सूचना दिली आहे की बुलढाण्याच्या संपूर्ण जे काही घरं असतील 15/10/2024 नंतर 15/10/2024च्या आतपर्यंत त्यापूर्वीचे त्या सर्व घरांचे प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आहे. या बुलढाणा शहराचं CTS करून देणं, भूमी अभिलेख करून देणं, या नक्षा स्कीमची योजना आपण या ठिकाणी करतोय आणि सोबतच सरकारी जागेवर बसलेल्या सर्व घरांचे प्रॉपर या ठिकाणी पट्टे वाटप करण्याचाही निर्णय आम्ही करतो आहे. खऱ्या अर्थाने बुलढाण्याच्या जनतेची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि माननीय देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून आम्ही हे करतो आहे. मला विश्वास आहे की जर प्रॉपर्टी कार्ड लोकांचं असेल, जनतेच्या मालमत्तेचं आम्ही रक्षण करू, जनतेच्या जीवाचं रक्षण आम्ही करू. या ठिकाणी जे काही या शहरामध्ये जनतेच्या मनात एक राग आहे, त्या रागातून या ठिकाणी आमच्या अर्पिताताई निवडून येतील आणि विकासाच्या योजनेकरता आम्ही अर्पिताताईला प्रचंड मदत करणार आहोत. आणि मला विश्वास आहे केंद्राचं सरकार, राज्याचं सरकार, डबल इंजिन सरकारच या विकास बुलढाण्याचा करू शकतं आणि म्हणून अर्पिताताईला 51%च्या वर मतं मिळतील असा मला विश्वास आहे आणि 100% अर्पिताताई निवडून येतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणतात की आम्ही युती धर्म पाळतोय. भाजपने देखील युती धर्म आम्ही पाळतो आहे. मी हेच सांगितलं समन्वय समितीच्या बैठकीमध्ये, आमचे ठरलंच आहे कोणीही मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मित्रपक्षावर टीका करायची नाही याची काळजी घ्यायची आहे. सर्वांनीच याचे बंधनं पाळायचे आहेत. मित्रपक्षांनी बंधन पाळायचे आहे, कोकाटेजींनी बंधनं पाळायचे आहे, चंद्रशेखर बावनकुळेंनी बंधनं पाळायचे आहेत. सर्वांनीच बंधनं पाळायचे आहेत. महायुतीचा धर्म निभवायचा आहे. काहीही करून स्थानिक लेवलला काही झालं तरी राज्यातली महायुती महत्वाची आहे, ती आम्ही टिकवणार आहोत. कुंभमेळ्यामध्ये जे वृक्षतोड होते त्याच्या विरुद्ध ठाकरेची शिवसेना जी आहे ते आंदोलन करते, कसं पाहताय? त्यामध्ये आमची उच्चस्तरीय समिती आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे. त्या समितीत मी सुद्धा आहे आणि त्या ठिकाणी एक कुंभमेळ्याची समिती आहे आणि तिथलं प्रशासन आहे. हे सर्व तपासून त्या ठिकाणी योग्य निर्णय आम्ही करणार आहोत. कराडमध्ये निवडणुकीमध्ये जी आहे ती मोठी दहशत आहे. त्या ठिकाणी मुख्यमंत्री बुलढाण्याला काही विचारणार नाही. असं ते बोलतायत. आपल्या माजी मुख्यमंत्री जे आहेत ना, त्यांनी आरोप केलाय की देवेंद्र फडणवीस हे दम देतील कराडमध्ये. आम्ही कधीही दम देत नाही. आम्ही जनतेच्या मतावर विश्वास ठेवतो. देवेंद्र फडणवीस सरकार महाराष्ट्रामध्ये 3,18,00,000 मतं घेऊन आला आहे. काँग्रेसचं पृथ्वीराज चव्हाणची महाविकास आघाडी ही 2,18,00,000 मतं घेऊन मागे पडलेली आहे. 1 कोटी मतांना देवेंद्र फडणवीस सरकार निवडून आला आहे. 1 कोटीच्या जास्त मार्जिन नाही. आणि आता आपलं सरकार, महाराष्ट्राचं सरकार हे 2047 पर्यंत महाराष्ट्रात राहणार आहे आणि त्यामुळं ते जे आहे पृथ्वीराज चव्हाणजी वगैरे हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये काँग्रेस पार्टी आली आहे. काँग्रेस पार्टी रोज किंचित होत चाललेली आहे.
आणि त्यामुळे त्यांच्या मनात फिअर आहे, भीती आहे, डर आहे की आमची पार्टी आता कमजोर होत चालली आहे, म्हणून आपलं अस्तित्व टिकवण्याकरता काही नेते असं बोलतात आहे.